Hello, welcome to Pharmacy channel. We have to discuss the type 2 diabetes. The type 2 diabetes, we have discussed firstly the definition of a type 2 diabetes. So let's see. The type 2 diabetes, it can be occur when your blood glucose level is too high. तर टाईप 2 डायबिटीज हा ऑकर होतो बॉडीमध्ये. केव्हा ऑकर होतो? जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जास्त प्रमाणात ही शुगर प्रोड्यूस होते आणि ती प्रॉपर बॉडीमध्ये युटिलाइज होत नाही, तेव्हा आपल्याला टाईप 2 डायबिटीज हा होतो. तर टाईप 2 डायबिटीजला कंट्रोल करण्यासाठी आपण कोणती ट्रीटमेंट घेतली पाहिजे, तर ट्रीटमेंट आपण डिस्कस करणार आहे. फर्स्ट आपण बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे. बॅलन्स डाएटमध्ये काय, तर हेल्दी फूड घेतलं पाहिजे. तसं काही आपण म्हणजे व्हेजिटेबल्समध्ये तर मोस्टली आपण पोटॅटो हे राहतं ते अवॉइड केलं पाहिजे. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात शुगर ही असते. तसंच आपण राईससुद्धा डॉक्टर आपल्याला अवॉइड करायला लावतात, कारण की राईसमध्ये म्हणजे अवॉइड करायचं म्हणजे पूर्णतः अवॉइड नाही करायचं, थोडंफार प्रमाणात आपण घेऊ शकतो. तर आपण ते घेतलं पाहिजे. थोड्याच प्रमाणात आपण राईस आपल्या जेवणामध्ये त्याचा समावेश असला पाहिजे. तर नंतरून काय, आपण एक्सरसाइज केली पाहिजे. आपण जर का एक्सरसाइज केली तर आपल्या बॉडीमध्ये ती शुगर असते ती प्रॉपर युटिलाइज होते. त्यामुळे आपला डायबिटीज हा कंट्रोलमध्ये असतो. नेक्स्ट आपण काय केलं पाहिजे, तर आपण मेडिकेशन घेतलं पाहिजे. तर मेडिकेशन आपण हे घेतलं पाहिजे. तर मेडिकेशनमध्ये काय असतं, तर काही ओरल ड्रग्स असतात, तर काही पॅरेंटरल फॉर्ममध्ये असतात. तर ओरल जे ड्रग्स असतात त्याच्यामध्ये काय येतं, मेटफॉर्मिन येतं, आपलं ग्लिपिझाईड सारखे ड्रग येतात. ते डॉक्टर आपल्याला प्रिस्क्राईब करतात, आपण ते तसे घेतो आपल्या डायबिटीजच्या नुसार. नंतरून आपण काय, पॅरेंटरलमध्ये डॉक्टर ज्या लोकांचं म्हणजे इन्सुलिन हे कंट्रोल होत नाही, त्यांना जास्त प्रमाणात डायबिटीज आहे, त्यांना डॉक्टर इन्सुलिन प्रिफर करायला सांगतात. मोस्टली जे मोठे लोक असतात त्यांना पेरिटोनियल रूटने आपण त्यांना ते देतो इन्सुलिन. नंतरून काय, आपण ग्लुकोज दर 2 मंथनी 3 मंथनी आपण आपलं ग्लुकोज हे मॉनिटर केलं पाहिजे. तर त्यासाठी काही टेस्ट असतात, तर त्यातली एक टेस्ट म्हणजे ती HbA1c टेस्ट असते. ती आपण टेस्ट केली जाते. त्यामध्ये आपल्या ब्लडमध्ये किती शुगर आहे आपल्याला ते टेस्ट केल्यावर कळतं. नंतरूनच आपण फिंगर स्टिंग करू शकतो. त्याच्याने सुद्धा फिंगर स्टिंग करून आपण मार्केटमध्ये ते ग्लुकोमीटर भेटतं, आपण त्याच्यावर सुद्धा आपली शुगर ही आपण मेजर करू शकतो. त्यामध्ये सुद्धा ती एक सिंपल प्रोसिजर आहे, ती आपण घरच्या घरी पण करू शकतो. त्यामध्ये फक्त आपलं फिंगर स्टिंग करून आपण आपलं ब्लड सॅम्पल घेऊन आपण ती टेस्ट करतो. त्यामुळे सुद्धा आपल्याला आपलं डायबिटीज शुगर किती आहे ते कळतं. तर यानंतरून आपण आपला डायबिटीजचा प्रकार जो आपण डिस्कस करणार आहे तो म्हणजे आपला आहे जेस्टेशनल डायबिटीज. तर आपण जेस्टेशनल डायबिटीज हा प्रकार आपण डिस्कस करणार आहे. तर जेस्टेशनल डायबिटीजची आपण प्रथमतः डेफिनेशन पाहू. तर जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे डेफिनेशन काय येईल त्याची, तर डेफिनेशन ही येईल त्याची की दिस टाईप ऑफ डायबिटीज आर मेनली सीन इन अ वुमन ॲट देअर प्रेग्नन्सी टाईम. मेन पॉईंट काय डेफिनेशनमधला आपला, प्रेग्नन्सी टाईम. म्हणजे जेस्टेशनल डायबिटीज ही असा टाईप आहे डायबिटीजचा, तो मोस्टली वुमनला त्यांच्या प्रेग्नन्सी पिरियडला हा प्रकारचा डायबिटीज हा होत असतो. तर ज्या प्रेग्नंट वुमनला जेस्टेशनल डायबिटीज होतो तर त्यांना पुढे चालून टाईप 2 डायबिटीज होण्याची सुद्धा शक्यता ही असते. तर त्या डायबिटीजला आपण जेस्टेशनल डायबिटीजवर आपण कंट्रोल करण्यासाठी किंवा आपण त्याचं हे करण्यासाठी आपण काही ट्रीटमेंट घेतो. तर त्या ट्रीटमेंटमध्ये काय येईल, ट्रीटमेंटमध्ये येतं एक्सरसाइज येते. मोस्टली ज्या प्रेग्नंट वुमेन असतात त्यांना डॉक्टर आधीच एक्सरसाइज करायला लावतात, त्यामुळे त्यांचं बाळ पण व्यवस्थित राहतं. तर एक्सरसाइज केली पाहिजे आपण त्यासाठी. त्यामुळे एक्सरसाइज म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे त्यांनीच केली पाहिजे असं नाही की सगळेजण करू शकतात. त्यामुळे सुद्धा आपली शुगर अवॉइड आपण करू शकतो व आपल्याला डायबिटीज नाही होणार त्यामुळे. तर आपली शुगर पण ही आपल्या बॉडीमध्ये व्यवस्थित युटिलाइज होईल. नेक्स्टली आपण काय केलं पाहिजे, तर आपण डायबिटिक डाएट असतं जे डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात, तर आपण ते घेतलं पाहिजे. नंतरून ओरल मेडिकेशन तेच आपल्याला डॉक्टर जे प्रिस्क्राईब करतील आपण ते मेडिकेशन घेतलं पाहिजे. नेक्स्ट काय, इन्सुलिनसुद्धा डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात. नंतरचा डायबिटीजचा जो प्रकार आहे आपण डिस्कस करणार आहे तो म्हणजे आहे आपला मॅच्युरिटी ऑनसेट
डायबिटीज. कोणता? मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज. तर आपण मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज हा आपण डिस्कस करणार आहे. तर मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीजमध्ये काय येतं, तर इट इज ॲन ॲडल्ट टाईप ऑफ अ डायबिटीज. म्हणजेच हा डायबिटीजचा प्रकार आपल्याला मोस्टली जे ॲडल्ट असतात 23 इयर्सचे जे गर्ल्स बॉयज असतात त्यांच्यामध्ये आपल्याला हा मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज हा आपल्याला दिसतो. तर हा मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज हा सिंगल जीन असतो, सिंगल जीन डायबिटीज असतो. म्युटेशन म्हणजेच आपण याला मोनोजेनेटिक, सिंगल जीन आहे ना तो डायबिटीज, तर आपण याला मोनोजेनेटिक डायबिटीजसुद्धा म्हणतो. तर हा डायबिटीजचा प्रकार हा इनहेरिटेड असतो, तो म्युटेड होतो, आपल्या पॅरेंट्सकडून चिल्ड्रनकडे तो म्युटेड होतो. नंतरून ह्या डायबिटीजला कंट्रोल करण्यासाठी आपण काही ट्रीटमेंट घेतली पाहिजे. तर त्या ट्रीटमेंटमध्ये काय येतं, आपण डाएट फॉलो केलं पाहिजे, परत एक्सरसाइज केली पाहिजे, मेडिकेशन घेतलं पाहिजे. आता मेडिकेशनमध्ये आपण म्हणाल की सिरप, मार्केटमध्ये जे सिरप असतं बहुतेक सिरपमध्ये शुगर हे असतं, कारण की ते एक शुगर हे असतं ते प्रोडक्ट, कारण की ते आपलं जे बिटर टेस्ट असते त्याला ते मास्क करतं, त्यामुळे आपल्याला बिटर टेस्ट येत नाही. म्हणून बहुतेक बहुतेक सिरपमध्ये शुगर ही असते. तर मार्केटमध्ये असे पण काही शुगरचे प्रोडक्ट अवेलेबल केलेले असतात डायबिटिक पेशंटसाठी की त्यामध्ये शुगर ही नसते. तर याच्यानंतरून आपण डायबिटीजचा दुसरा प्रकार आपण डिस्कस करणार आहे, तो म्हणजे आपला आहे निओनॅटल डायबिटीज. तर निओनॅटल डायबिटीज आपण त्याची डेफिनेशन बघू. डेफिनेशन काय आहे निओनॅटल डायबिटीजची, तर इट इज अ मोनोजेनेटिक टाईप ऑफ अ डायबिटीज. म्हणजे हा मोनोजेनेटिक आहे, हा सुद्धा सिंगल टाईप डायबिटीज आहे, सिंगल जीनने आपल्याला डेव्हलप होतो आपल्या बॉडीमध्ये. तर इट इज सीन इन अ इन्फंट्स. हा मोस्टली निओनॅटल डायबिटीज हा मोस्टली जे इन्फंट्स असतात, इन्फंट्स नाही म्हणता येणार आपल्याला, जे निओनेट्स असतात त्यांच्यामध्ये आपल्याला हा डायबिटीजचा प्रकार दिसतो. तर त्यांच्या 6 मंथच्या लाईफ पिरियडमध्ये हा डायबिटीज त्यांना होतो. तर निओनेट्स जे असतात त्यांच्या बॉडीमध्ये आपली जी ग्लँड आहे, ग्लँड आहे आपल्या बॉडीमध्ये, ती ग्लँड त्यांच्या बॉडीमध्ये इनफ इन्सुलिन त्यांच्या बॉडीला जे आवश्यक आहे तेवढं प्रोड्यूस करत नाही, त्यामुळे त्यांना तो डायबिटीज हा होत असतो. त्यासाठी पण ट्रीटमेंट डॉक्टर इन्सुलिन सांगतात, तसंच आपल्या ओरली सल्फोनिलयुरियाज देतात डॉक्टर निओनेट्सला. तसंच इन्सुलिन हे आपण लहान मुलांना ते इंट्राव्हेनस रूटद्वारे दिलं जातं ज्यांना डायबिटिक असते. थँक्यू फ्रेंड्स.